तर मराठ्यांसाठी स्वतंत्र 10% आरक्षणाचं विधेयक पास झाल्यावरही जरांगेंनी नवं आंदोलन पुकारले। 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर रास्ता रोको करण्याची घोषणा जरांगेंनी केली आहे। सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यासाठी जरांगेंनी सरकारसमोर नवं आव्हानही उभं केलंय। पाहूया। आरक्षण विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं 24 तारखेला सकाळी 10:30 वाजता। शिंदे सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचं विधेयक पास केलं, मात्र तरीही जरांगे पाटलांनी नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे। सगळे सोयऱ्यांचा कायदा न केल्यानं जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपसला। 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात शहरं आणि गावांमध्ये रास्ता रोको आंदोलन होणार। 24 फेब्रुवारीपासून सकाळी 10:30 ते 1 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 7च्या दरम्यान रास्ता रोको असेल। 3 मार्चला सर्व जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी 12 ते 1च्या दरम्यान भव्य रास्ता रोको असणार। आंदोलनात वयस्कर व्यक्तींनाही सहभागी होण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय। मंत्री आणि आमदारांना प्रचारासाठी आल्यास दारात घेऊ नये, गाड्या ताब्यात घ्यायच्या असंही सांगण्यात आलंय। क्लिअर सांगितलं तुम्हाला, महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात शहरावाल्यांनी शहरात रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं 24 तारखेला। ज्याला कोणाला 10:30 ते 1च्या दरम्यान जमलं नाही त्याने 4 ते 7 करायचं। 3 मार्चला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी 12 ते 1चा टाइम ठेवा। महाराष्ट्रभर सगळ्यांचा एकाच टायमाला वन टाइम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात आंदोलन रास्ता रोको सुरू झालं पाहिजे, एकच टाइम। मुख्यमंत्री शिंदेंनी सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली, त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा अशी मागणी जरांगेंची आहे। वेगळ्या 10% आरक्षणाचा कायदा जरांगेंना मान्य नाही। गावात असल्यामुळे घराला कुलूप लावून आपण आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि घरी परत माघारी जाऊ शकतो। आपल्याला आंदोलन यांना जेरीस आणण्यासाठी करायचं, माझा किंवा तुमचा कोणाचा हट्ट पुरासाठी आंदोलन नाही करायचं। आपल्याला यांना जेरीस आणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावायची। याच्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येकानं आपण आपल्या गावात आंदोलन करायचंय। 6 लाख हरकती आल्या। आता 6 लाख हरकती प्राप्त असताना, त्या रेकॉर्डवर असताना त्याच्या बाबतीत वेगळा काही निर्णय सरकारनं केला आणि तो जर कोर्टानं नाकारला तर आपल्या पायावर आपण कुऱ्हाड मारून घ्यायची का समाजाच्या? त्यांना काय म्हणायचे ते लोकशाहीमध्ये म्हणू शकतात। राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, पारदर्शक आहे। त्यामुळे समाजाने याच्यावर विचार केला पाहिजे। आता एवढा चांगला निर्णय झालेला असताना दुर्दैवानं याच्यामध्ये समजा काही आणखीन काही गडबडीत वेगळा काही निर्णय कुणाच्या तरी आग्रहासाठी आपण घेतला आणि तो निर्णय जर कोर्टात समाजाच्या उलटा गेला तर समाजाच्या पायावर आपल्या हाताने आपण कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल। याआधी जरांगे पाटलांनी मंत्री, आमदार आणि नेत्यांना गावबंदी केली होती। आता लोकसभेच्या प्रचारासाठी नेते आल्यास त्यांच्या गाड्या ताब्यात घ्या अशा सूचनाच जरांगेंनी मराठ्यांना दिल्या। जर निवडणूक घेतली तर गाड्या ह्या आपल्या गावात येणार, आपल्या दारात वापस नाही, वापस नाही। आल्या गाड्या त्याच्या जागेवर उभा करायच्या आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायच्या। निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायची। गाडी फोडायची नाही, पेटवायची नाही। आणि ही हरबड त्याला करून घ्यायची नसली तर सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा, प्रेमानं दादा आमच्या गावात येऊ नका, आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको, तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही, तुम्ही आमची मागणी अधिवेशनात काल नाही मांडली, त्यामुळे तुमचा आमचा काय संबंध नाही। तुम्ही आम्हाला मराठीची समजत नाही वाटतं बहुतेक, मग आम्ही तुम्ही मराठीचं ऐकून तुम्हाला समजत नाही, बरोबर। आंदोलन कशा करता हा आता संपूर्ण समाजासमोर प्रश्न उभा राहणार आहे। आता त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना सरकारने काढली होती त्याची अंमलबजावणी एकच शब्द ते वापरून राहिलेले आहे 3 दिवसापासून। तो सरकारला निर्णय घ्यायचा आहे। आज प्रक्रिया सुरू आहे,
त्याच्यामुळे आज त्याच्यावरती आपण वक्तव्य करणार नाही. निर्णय प्रकारचे आक्षेप त्याच्यावरती असेल आणि म्हणून जे काही आक्षेप आलेले आहेत त्याची योग्य प्रकारे छाननी होऊन त्याचा अभ्यास करून काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हे झाल्यावर ते लागू करेल सरकार. आणि म्हणून थोडा वेळ सरकारला याच्याकरता आंदोलनकर्त्यांनी द्यायला पाहिजे. तर मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत लोकसभेच्या निवडणुकाच घेऊ नका असं जरांगेंचं मत आहे. लोकशाहीचं, कायद्याचं आणि आचारसंहितेचं आपण आदर करणारे मराठी. आचारसंहितेचा आपण आदर करतो. आपण आचारसंहिता मोडत नाही. निवडणुकीची आचारसंहिता आपण मोडतो. आचारसंहितेचा, कायद्याचा भंग करणारे लोक आपण. आदर्श आचारसंहितेचं पालन करणारी जात मराठीची. त्या आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती, निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ. कुणबी मराठा, मराठा कुणबी, मराठवाड्यातले हे ते कुणबी नाही, दे 2000 बॅकवर्ड. त्याही पुढे जाऊन त्याच जयश्री पाटीलमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल 2021चा आहे त्याच्यामध्ये ज्या आधारावर 2004ला तुम्ही मराठा कुणबी मागास आहेत म्हणालात, त्याच जयश्री पाटीलच्या याच्यामध्ये ज्या खत्री कमिशनवर तुम्ही म्हणत होतात त्याच्यात रिजेक्टेड म्हणून सांगितलं. त्यामुळं एकीकडं कुणबी ठरू शकत नाहीत, दुसरीकडं मराठा म्हणून सुद्धा आरक्षण टिकू शकत नाही. मला राजकारणात जायचं नाही, परंतु जरंगेचं प्रमोशन इन पॉलिटिक्स करून घ्यावं. आंतरवाली सराटीतलं उपोषण आणि गेल्या महिन्यातला वाशीपर्यंतचा आरक्षण मोर्चा महाराष्ट्रानं पाहिलाय. पण आता जरांगेंनी 24 तारखेपासून चक्का जामची घोषणा केली आहे. आंतरवाली सराटीहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.